ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. तब्बल 1296 वाहन चालकावर आकारला 9,44,500 रुपयांचा दंड. शहरामध्ये 25 ते 31 मार्च दरम्यान आठवड्यात हिंगोली शहरात वाहतूक शाखेमार्फत मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या चालकाविरुद्ध प्रभावी कारवाई करत दारू पिऊन वाहन चालविणारे वाहन चालकावर कलम 185 मोहाका प्रमाणे 4 केसेस करण्यात आले. तसेच ट्रिपल सीट वाहन चालविणारे वाहन चालकावर 247 केसेस करून 2,87,000 दंड आकारण्यात आला आहे. वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध 77 केसेस करून 78,000 रुपयाचा दंड तसेच इतर कलमान्वये 987 केसेस करून 6,19,500 रुपये दंड असे एकूण 1296 वाहनावर 9,44,500 रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे. तसेच वाहनावर पोलीस तसेच पत्रकार किंवा प्रेस नाव टाकून वाहन चालविणारे वाहनावर कारवाई करण्यात येत आहे. तसेच ऑटो व इतर प्रवासी वाहतूक करणारे चालकांना गणवेश परिधान करण्याची सक्ती करण्यात आली आहे. तसेच सध्या हिंगोली शहरामध्ये दुचाकी, 3 चाकी, विना क्रमांक व विना पासिंगची वाहने सर्रास धावत आहेत. तरी अशा वाहनावर दंडवत कारवाई केलेली दिसत नाही. 10 ते 15 वर्षे होऊनही अशा विना पासिंगच्या गाड्या सर्रास धावत आहेत. तरी अशा गाड्यांचा शोध लावून योग्य ती कारवाई करावी अशी जनतेकडून मागणी होत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा, हिंगोली पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे व वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार सहपोलीस उपनिरीक्षक शेषराव राठोड, गजानन राठोड, सुभाष घुगे, वसंत चव्हाण, शिवाजी पारसकर, संजय चव्हाण, संतोष घुगे, राजकुमार सुर्वे, अमित मोडक, संदीप खरबळ, सुषमा भाटेगावकर, तानाजी खोकले, चंद्रकांत काशिदे, भारती दळवे, विद्या भुजबळे यांनी केली. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.